पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा. राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट पाहूया सविस्तर. तत्पूर्वी आपण नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. चॅनलला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करा. मित्रांना शेअर करायला विसरू नका. आपल्यापर्यंत माहिती देणारे एकमेव चॅनल अखिल दांबूसर क्लासेस. 5 ऑगस्ट 2024. भविष्य निर्वाह निधी लेख्यांचे वार्षिक विवरण सेवार्थ पोर्टलवर अपलोड करण्याबाबत राज्यातील वर्ग 4चे कर्मचारी त्यांच्या भविष्य निर्वाह निधी लेख्यांचे वर्ष 2023-24चे वार्षिक विवरण कार्यालय प्रधान महालेखाकार ले व ह 2 महाराष्ट्र नागपूर कार्यालयाच्या वेबसाईट तथा महाराष्ट्र शासनाच्या सेवार्थ पोर्टलवर अपलोड करण्यात आले आहेत, असे वरिष्ठ उपमहालेखाकार निधी कार्यालय प्रधान महालेखाकार ले व ह यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे कळवले आहे. महाराष्ट्र राज्याचे वर्ग 4 शिवायचे कर्मचारी ज्यांचे भविष्य निर्वाह निधी लेखी कार्यालय प्रधान महालेखाकार ले व ह 11 महाराष्ट्र नागपूर कार्यालयात ठेवले जातात. कर्मचारी आपल्या भविष्य निर्वाह निधी एम्प्लॉय प्रोव्हिडंट फंड लेख्यांचे वार्षिक विवरण कार्यालय प्रधान महालेखाकार ले व ह 2 महाराष्ट्र नागपूरच्या वेबसाईट लिंक अशा प्रकारची वरील प्रमाणे ही लिंक आहे, वर पाहू शकता लिंक. कर्मचारी आपल्या वार्षिक विवरण फक्त सेवार्थ पोर्टलमध्ये डाउनलोड करण्यासाठी व प्रिंट करण्यासाठी ही लिंक उपलब्ध करून मार्गदर्शक पाहू शकता. http परमार सेवार्थ महाकोश.gov.in ही लिंक दिलेली आहे. या सेवार्थ प्रिंट पोर्टलमध्ये पाहण्यासाठी, प्रिंट काढण्यासाठी. भविष्य निर्वाह निधी लेखे संदर्भात महत्त्वाच्या सूचना. महाराष्ट्राचे सर्व कर्मचारी ज्यांचे भविष्य निर्वाह निधी लेखे या कार्यालयात ठेवले जातात त्यांनी कृपया खालील मुद्द्याचे अनुपालन करावे, जेणेकरून नोंद न झालेले क्रेडिट व अग्रिमांचे समायोजन करून सेवानिवृत्तीच्या वेळी भविष्य निर्वाह निधी मधील रक्कम प्राधिकृत करण्यासाठी होणारा विलंब टाळता येईल. महाराष्ट्र शासनाच्या दिनांक 17 मे 2019च्या अधिसूचनेनुसार सर्व कर्मचाऱ्यांना त्यांची मोबाईल क्रमांक कार्यालय प्रधान महालेखाकार ले व ह 2 महाराष्ट्र नागपूर कार्यालयात नोंदणीकृत करून घेणे आवश्यक आहे, जेणेकरून सर्व कार्यालयांना प्रत्येक महिन्यात त्यांच्या भविष्य निर्वाह निधी लेख्यामधील जमा अभिधान तसेच त्यांना दिलेल्या अग्रिम राशी तसेच भविष्य निर्वाह निधी अंतिम आहरणाच्या आवेदनाची प्राप्ती तसेच त्यांच्या प्राधिकृत होण्याचा संधीचा संदेश या कार्यालयाद्वारा पाठवला जाऊ शकेल. ज्या कर्मचाऱ्यांनी अजून आपला मोबाईल क्रमांक ह्या कार्यालयात नोंदणीकृत केला नसेल त्यांनी आपला मोबाईल क्रमांक fmmh2ae@cag.government.in ह्या ईमेलवर पत्राद्वारे लेखा अधिकारी निधी विविध विवरणांना आपले पूर्ण नाव, भविष्य निर्वाह निधी लेखा क्रमांक व सेवार्थ ID सह पाठवावा. सर्व कर्मचाऱ्यांनी आपले नाव व जन्मतारीख भविष्य निर्वाह निधी विवरणपत्र तसेच सेवार्थ प्रणालीमध्ये तपासून घ्यावेत. तफावत असल्यास आपले नाव व जन्मतारीख सेवार्थ प्रणालीमध्ये सुधारित करून संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांच्याद्वारे आपले बरोबर असलेले नाव व जन्मतारीख ह्या कार्यालयाच्या लेखामध्ये दुरुस्त करण्यासाठी कर्मचाऱ्यांची सेवार्थ ID सह gpta@gmail.com ह्या ईमेलवर पाठवावा. कृपया सर्वांनी हे सुनिश्चित करावे की सेवार्थ प्रणाली तसेच भविष्य निर्वाह निधी एम्प्लॉय प्रोव्हिडंट फंड विवरणपत्रात अभिदात्यांचे पूर्ण नाव नमूद केले आहे. लवकर माहितीसाठी ह्या दिलेल्या ईमेलवर पाठवा. कर्मचारी ह्या कार्यालयाच्या वरील वेबसाईटवर भविष्य निर्वाह निधीची लेख्याची सद्यस्थिती पाहू शकता. वेबसाईट लॉग इन करण्यासाठी तुमचा मोबाईल क्रमांक ह्या कार्यालयात नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. वेबसाईटवर लॉग इन करण्यासाठी तुमच्याकडे ID आणि पासवर्ड नसल्यास फॉरगॉट पासवर्ड ह्या आयकॉनवर क्लिक केल्यानंतर तुमचा GPF खाते क्रमांक प्रविष्ट करून आणि नोंदणीकृत मोबाईल नंबरवर SMS द्वारे लॉग इन ID आणि पासवर्ड मिळवता येईल. भविष्य निर्वाह निधी अनुसूचित मध्ये अभिदात्यांचे लेखा क्रमांक विभागाशी संबंधित सिरीज व पूर्ण नाव बरोबर लिहिलेले आहे हे सुनिश्चित करावे. जर मासिक अभिदानाची राशी किंवा घेतलेल्या अग्रिमाची भविष्य निर्वाह निधी लेख्यात नोंद झाली नसल्यास संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांच्या माध्यमातून कोशागार प्रमाणक क्रमांक व दिनांक अनुसूची प्रमाणकांची राशी अनुसूचीच्या प्रतीबरोबर पाठवावी, जेणेकरून नोंद न झालेले क्रेडिट व अग्रिमाची लेख्यामध्ये नोंद होईल व भविष्यात सेवानिवृत्तीच्या वेळी भविष्य निर्वाह निधीची राशी प्राधिकृत
करताना होणारा विलंब टाळता येईल. चांगल्या सेवेसाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन वरिष्ठ लेखाधिकारी निधी विविध यांना पत्राद्वारे केले आहे. ह्या सर्व लिंक अखिल तामिळ सर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तिथून तुम्ही सर्व कार्यवाही करू शकता.